श्री स्वामी समर्थ. जयशंकर. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री चालू होते. त्या चैत्र नवरात्रीतही आपण शारदीय नवरात्रीसारखेच आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ, कुंकुमार्जन, तसेच सिद्धकुंजिका स्तोत्र या सर्व आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेसाठी ह्या सर्व सेवा आपण करत असतो. पण ज्यांना ही कुठलीच सेवा करायला जमत नसेल, खरं तर आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे. पण आपल्या या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला खरंच ह्या सेवा करणं शक्य नाही. प्रत्येक बऱ्याचशा स्त्रिया हल्ली नोकरीसाठी बाहेर पडतात. घरातली कामं, बाहेरची कामं ह्याच्यामधनं त्यांना वेळ मिळत नाही. घरातही स्त्रिया असतात, त्यांनाही अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब आहे किंवा स्त्रियांची लहान लहान मुलं असतात, त्यामुळेही त्यांना जमत नाही. तर त्यामुळे कुठलीच सेवा करायला जमत नसेल तर आपल्याला आपल्या कुलदेवीची ही एक सेवा करायची आहे. हा एक मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा करण्याचं थोडं का होईना पुण्य नक्कीच मिळेल. हा मंत्र आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा म्हणा, नसेल शक्य तर 21 वेळा किंवा 11 वेळा तरी हा आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी हा मंत्र आवर्जून म्हणावा. आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते. त्यासाठी आपल्याला आपल्या कुळाचार करणं, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं, तिची ओटी भरणं, तिचा मानपान करणं हे गरजेचं आहे. अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरा आणि ह्या पूर्ण नवरात्रीमध्ये कुलदेवीचा हा साधा सोपा मंत्र नवरात्रीपासून म्हणजे चैत्र नवरात्रीपासून ते नवरात्री समाप्तीपर्यंत हा मंत्र आवर्जून म्हणा. तो मंत्र आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. पुन्हा एकदा सांगते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हा साधा सोपा पण तितकाच प्रभावी असा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला चैत्र नवरात्रीपासून ते नवरात्री समाप्तीपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आवर्जून हा मंत्र जर 108 वेळा म्हणता येत असेल तर 108 वेळा म्हणावा, नाहीतर 21 वेळेला तरी हा मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा असेल. जेव्हा तुम्हाला वेळ असेल, सकाळी संध्याकाळी, त्यावेळेला हा मंत्र म्हणा आणि आपल्या कुलदेवीची सेवा करून अष्टमीच्या दिवशी तिचा मानपान करून तिची ओटी भरून आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्या. यामुळे आपलं घर सुखसमृद्धीने आनंदाने नक्कीच भरून जाईल. कारण का कुलदेवी प्रसन्न तर नक्कीच आपलं घरही प्रसन्न राहतं. ह्यामुळे ही साधी सोपी आपल्या कुलदेवीची सेवा करा आणि तिचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.